हो 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 हाँ बच्चू बोलतो. हाँ हाँ नमस्कार. काही नाही आता आज कलेक्टर आले होते. कलेक्टर आणि SP आले होते. पालकमंत्र्याशी बोलणं झालं. ते म्हणतात आम्ही मीटिंग लावू. म्हटलं आम्ही मीटिंग लावण्यावर काही उपोषण मागं घेत नाही. आम्हाला निर्णय पाहिजे. निर्णय झाल्याशिवाय आम्ही काही मागं हटणार नाही. हो हॅलो कलेक्टर पालकमंत्री बावनकुळे आहे. बावनकुळे हो माईक हॅलो मीटिंग ते मुख्यमंत्र्यांसोबत लावतो म्हणत होते. हो मीटिंग तर मागही झाली होती. निर्णय घेतला पाहिजे. कसं निर्णय घेता ते पहिले पाठवा मग आम्ही ठरवतो. हो उद्या तुमच्याकडून कोणी आलं तर बरं होईल. जयंतराव वगैरे करून हो 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 ठीक आहे. हॅलो हां त्याच्याकडून प्रयत्न करतो. कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला. त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल आमच्या सदिच्छासोबत आहे असं त्यांनी सांगितलं. आणि कलेक्टरांनी बावनकुळेसोबत बोलणं करून घेतलं. पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही उपोषण सोडवा आम्ही बैठक लावू. त्यांना सांगितलं बावनकुळेंना तर बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही. निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही. पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीतून कोण येणार आहे मग